आणि ह्या स्मृती चिरकाल टिकाव्यात यासाठी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणादायी ओळख पुढील पिढ्यांपर्यंत कायम राहावी यासाठी आम्ही अजितदादा पवार म्युझियम या भव्य स्मारकाची उभारणा काही दिवसातच करत आहोत। या म्युझियमच्या माध्यमातून दादांच्या आयुष्याचा संपूर्ण जीवनपट जनतेसमोर उलगडला जाईल। त्यांच्या कामाची शैली, शिस्त, व्यक्तिमत्वातील विविध पैलू, एक लोकनेता म्हणून त्यांचा अफाट लोकसंग्रह आणि जनतेशी असलेली नाळ या निमित्तानं सर्वांना पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे। हे स्मारक आपल्या सर्वांसाठी केवळ आठवणच नाही तर प्रेरणेचा अखंड स्रोत असणार आहे। आदरणीय दादांनी आयुष्यभर आपल्या कार्यातून मी कामाचाच माणूस ही ओळख निर्माण केली आणि तीच खरी त्यांची ताकद होती। त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जनतेच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देत मी बारामतीकरांसाठी अहोरात्र काम करीन ही ग्वाही आज या ठिकाणी देते। दादांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि कामाचा समृद्ध वारसा पुढे नेण्याची जबाबदारी मी व माझे कुटुंबीय आणि आपण सर्व सहकारी मिळून सक्षमपणे पार पाडू असा ठाम विश्वास व्यक्त करते। प्रत्येक निवडणूक ही गांभीर्याने लढली पाहिजे हीच आदरणीय दादांची शिकवण आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे सुद्धा आपण सर्वांनी गांभीर्यानेच बघितलं पाहिजे। येत्या 23 तारखेला तुम्ही जे मत देणार आहात ते केवळ एक उमेदवार म्हणून मला दिलेलं मत नसेल तर तुमचे आदरणीय दादांच्या प्रती असणारं प्रेम, नातं, ऋणानुबंध आणि दादांची तुमच्या सर्वांच्या प्रती असणारी आपुलकी व कौटुंबिक नातं दर्शवणारं द्योतक असेल। संपूर्ण देश या निवडणुकीकडे डोळे लावून बसला आहे। बारामतीकरांचे आणि दादांचे नाते किती घट्ट होते हे महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला या मतदानाच्या माध्यमातून दाखवून भरघोस मताच्या इतिहासाचे आपण सर्वजण साक्षीदार होऊयात। प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करणं ही आपली जबाबदारी आहे। उद्योग, व्यवसाय, शिक्षणाच्या निमित्तानं परगावी गेलेल्या प्रत्येक बारामतीकरांनो, आदरणीय दादांच्या प्रेमापोटी आपल्या बारामतीच्या विकासासाठी येत्या 23 तारखेला